एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 50 वर्षीय विधवा महिला होती। काही वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालेलं होतं, म्हणून ती या परिसरामध्ये एकटीच राहत होती। आता एकटीच राहत असताना या ठिकाणी अजून एक पुरुष आला, पण मात्र तो पुरुष विवाहित होता, त्याचं लग्न झालेलं होतं। मग त्या विवाहित पुरुषाचं मन या 50 वर्षीय विधवा महिलेवर आलं। त्यानं तिला बघितलं, त्याला ती आवडली आणि त्या 35 वर्षीय विवाहित पुरुषांना या 50 वर्षीय महिलेवर जीवापाड प्रेम केलं। जीवापाड प्रेम केल्यानंतर हे दोघंजण एकमेकांच्या सोबत राहू लागले आणि एकमेकांच्या सोबत राहत असतानाच एक दिवस या दोघांनी सोबत रात्र घालवली आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये। नोएडाचं जे सेक्टर 42 आहे त्या 42 सेक्टरमध्ये राहणारी एक 50 वर्षीय विनीता नावाची महिला होती। तिच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं आणि निधन झाल्यानंतर ती याच परिसरामध्ये राहत होती। एकटी तिचं काम करून ती तिचा उदरनिर्वाह करत होती। आता ही या ठिकाणी राहत असताना दुसरा एक पुरुष या ठिकाणी काम करण्यासाठी आलेला होता आणि त्याचं नाव गौतम होतं। गौतम नावाचा 35 वर्षीय पुरुष याच परिसरामध्ये कामधंद्यासाठी आलेला होता, तो सुद्धा याच परिसरामध्ये राहायचा। मग या परिसरामध्ये राहत असताना त्याची त्या महिलेसोबत ओळख झाली, म्हणजे भेट झाली आणि भेट झाल्यानंतर या दोघांची ओळख झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर मग प्रेमामध्ये झालं। म्हणजे प्रेमाला वय बी काही नसतं असं सुद्धा काही जण सांगतात की प्रेमामध्ये वय पाळलं जात नाही। मग अगदी त्याच पद्धतीनं हा 35 वर्षीय पुरुष होता, याचं लग्न झालेलं होतं, ती 50 वर्षीय महिला होती, विधवा होती, एकटीच राहत होती। मग अशा पद्धतीनं या पुरुषाला त्या महिलेबरोबर प्रेम झालं आणि मग तो तिच्यासोबतच राहू लागला। ते तिच्या प्रेमामध्ये एवढा अखंड बुडाला, ती त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात आवडू लागली की त्यानं त्याच्या बायकोला सुद्धा सोडलं आणि तो या महिलेच्या प्रेमापोटी या महिलेजवळच राहू लागला। कामधंदा करून तिला खाऊपिऊ घालू लागला। पण मात्र हा इकडं कामाला गेला की त्याची ती प्रियसी विधवा महिला ही सुद्धा बाहेर कामाला जायची आणि बऱ्याच वेळा उशिरासुद्धा यायची। मग हा घरी जरी आला तरी सुद्धा ती घरी येत नव्हती, रात्र झाली तरी घरी येत नव्हती। मग ती नेमकी कुठं जातीये, काय करते, असा मोठा प्रश्न याला या ठिकाणी पडलेला होता। पण मात्र तिच्यावर याचं जीवापाड प्रेम असल्यामुळं यानं तिला काही जास्त विचारलंच नाही। मग एक दिवस अचानक हे सगळं त्यानं त्याच्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आणि त्याला समजलं की त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्या महिलेवर, त्या महिलेचे अजूनही काही लोकांसोबत संबंध आहेत आणि ती त्यांच्यासोबत अशाच पद्धतीनं रिलेशनशिपमध्ये राहते आणि अगदी सगळं काही करते। हे सगळं ऐकून बघून त्याला मोठा धक्का बसला आणि तो दारू पिऊन त्या महिलेच्या घरी गेला। आता घरी गेल्यानंतर रागाच्या भरामध्ये ते पुरुष कोण आहेत, त्यांचे तुझे संबंध काय आहेत, असे प्रश्न या गौतमनं त्या विनीता नावाच्या महिलेला विचारले। मग मात्र तिनं सुद्धा त्याला विरोध करायला सुरुवात केली, जशाचं तसं उत्तर द्यायला सुरुवात केली की तुला काय करायचं, तू कोण आहे, असं तसं म्हणत सुरुवात केली। याला राग आला, दोघा जणांचे भांडणं त्या घरामध्ये लागले। भांडणं एवढे जोरदार लागले की हा गौतम दारूच्या नशेमध्ये टूल होता, यानं तिला जोरदार हल्ला तिच्यावर केला आणि हल्ला केल्यानंतर ती तिथंच बेशुद्ध पडली आणि हा दारूच्या नशेमध्ये तिच्या जवळच झोपला आणि सकाळी उठून पाहतो तिला हलवतोय की जाऊ दे, रात्री जे काही झालं ते झालं, दारूच्या नशेमध्ये झालं। पण मात्र तिला हलून पाहिल्यानंतर समजलं की तिचा जीव गेलाय, ती आता उठत नाही। त्याला मोठा पश्चाताप झाला। त्यानं तात्काळ फोन उचलला आणि जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये केला। पोलीस घटनास्थळी आले आणि घडलेला प्रकार विचारला, तेव्हा त्या गौतम नावाच्या आरोपीनं घडलेला संपूर्ण प्रकार
पोलिसांना सांगितला आणि त्यामध्ये स्वतः आरोपी आहे त्याला अटक करा अशीच मागणी त्यानं पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याला अटकसुद्धा केली आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. आणि त्यानं सांगितलं की त्याचं तिच्यावर जीवपाड प्रेम होतं, त्याला तिला मारायचं नव्हतं, पण मात्र रागाच्या भारात त्यानं तिच्यावर हात उचलला, तिचं डोकं खाली आदळलं आणि तिचा जीव गेला. समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं. एकंदरीत हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.